नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची घेतली 13.5, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची बघा आपल्याला 10.5 इंच। अगदी सुंदर डिझाईन आपल्याला बनवायची म्हणून आपण 10.5 इंचाचा गळा रुंदी 2.25 इंच आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला याप्रमाणे गळ्याचा आकार। बघा, असा आकार द्यायचा आपल्याला। अगदी छान असा आपण आकार दिलाय। याप्रमाणे आपण आकार दिला तो डार्क करून घ्यायचा आहे। आता मोंड्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे। नंतर कॅनव्हास घ्यायचा, डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि अस्तरवरती जो गळा आपण आखलाय तोच कॅनव्हासवरती असा उमटवून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेषा अशी मारून घ्यायची बघा याप्रमाणे। पिन काढली की पुन्हा घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट असा आपला आकार तयार होतो। आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। इथे थोडंसं नॉचेस देऊन सेंटर काढला आपण। नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ते अस्तर ठेवायचं आणि मोंड्याची बाजू थोडीशी कट करून घ्यायची बघा। अगदी व्यवस्थित ठेवून आणि मगच हे कट करायचं आहे। आता पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि जो आपण कॅनव्हासवरती गळा आखला ते कॅनव्हासचं सेंटर लावून असं ठेवायचं। दोघं वरती आणि खाली व्यवस्थित ठेवून पिन लावून घ्यायची आणि जी रेषा मारली त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना अगदी सावकाश आणि व्यवस्थित मारायची, म्हणजे जसा गळा आपण आखला तसाच तो तयार होईल। बघा, याप्रमाणे आपली शिलाई मारून झाली। पिना काढून घ्यायच्या, मधला जो भाग आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। कट करताना सुद्धा रेषेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं थोडं अंतर सोडून कट करायचं आहे। कट करून झाल्यानंतर असे गळ्याला छोटे आणखीन कट मारायचे, म्हणजे नॉचेस द्यायचे छोटे। आता कॅनव्हास आणि अस्तर असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून त्याला दाबटीप मारून अगदी सुंदर असा गळा तयार करायचा आहे। व्यवस्थित असे पकडून आणि मगच दाबटीप मारायची, म्हणजे जसा गळा आपण बनवलाय तसाच तो तयार होईल। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज जे नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, आपली दाबटीप मारून झाली। कपड्याला पलटी मारायची आणि पूर्ण अस्तर हे जॉईंट करून घ्यायचे। अगदी सुंदर डिझाईन आपण रोज बनवतो। रोज नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होते, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आणि शेअर करायचं आहे मैत्रिणींमध्ये, म्हणजे त्यांनासुद्धा तितकाच फायदा होईल जितका तुम्हाला होतो आहे। बघा, हे पूर्ण अस्तर आपल्याला असं या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो घ्यायचा कट करून। अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डिझाईन कशी बनवायची। आज अगदी छान अशी डिझाईन आपण बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करायचं आहे मैत्रिणींनो। खूप छान आणि सोप्या अशा डिझाईन मी तुम्हाला रोज सांगत असते कशा बनवायच्या ते। आता आपल्याला पाठीवरती लगेच टक्स मारून घ्यायचे बघा ह्याप्रमाणे। खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स मारून घ्यायचे। लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टी घ्यायची, तिला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि लगेच अशी लावून घ्यायची। आपल्याला वरती ठेवायची अशी, दोन्ही टक्सच्या मध्ये आले का पट्टीला एक चुनी टाकायची, त्याच्याने आपला पाठीचा भाग वरती तरंगत नाही। जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा ते फिनिशिंगमध्ये बसतं। आता पट्टीला दाबटीप द्यायची, मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, आपला पाठीचा भाग अगदी परफेक्ट असा तयार झाला। नंतर आपण कॅनव्हास पेपर घेतला, त्याला डबल घडी केली, अशी बंद बाजूकडे केली आणि गळ्याचा जो खालचा जो आकार आहे तो आपल्याला असा आखून घ्यायचा आहे। वरती थोडीशी रेष मारायची आपल्याला बघा ह्याप्रमाणे आणि इथे आपण अशी तिरपी रेष मारून घ्यायची बघा। ह्याप्रमाणेच मी जसा आकार दिला तसंच द्यायचा आहे तुम्ही सुद्धा।
रेषेच्या बाहेर थोडंसं 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलं आहे आणि 1 इंच सोडून आपण बाकीचं कट करून घ्यायचं आहे। बघा आता आपण थोडासा पीसचा तुकडा घ्यायचा आहे आणि अस्तर पण घ्यायचं आपण। इथे आपण एक पट्टी कट करून घेऊया आणि अस्तरसुद्धा आपल्याला लागणार आहे तितकंच आपण अस्तर पण घेतलं। त्याच्यावरती ना म्हणजे कॅनव्हास अस्तरवरती कॅनव्हास ठेवायचं, पिन लावून घ्यायची। तुम्हाला जर असं परफेक्ट येत नसेल तर पिन लावून घ्यायची आणि वरचा जो भाग आहे तो असा आपल्याला शिलाई मारून घ्यायची। साधारण पाव इंच अंतर सोडून आपण शिलाई मारली, उरलेला कपडा कट केला। इथे असे छोटे छोटे कट मारायचे आणि बघा हा उरलेला कपडा आहे तो सुद्धा आपण कट केला। अस्तर आणि कॅनव्हास असं पलटी मारून वरतून त्याला दाबटीप मारायची। अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार करायची आपल्याला आज। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा आता ही दाबटीप मारल्यानंतर आपल्याला साईडने सुद्धा हे जॉईंट करून घ्यायचं आहे। आता लागणार आहे आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा, जो आपण कॉन्ट्रास्ट वापरणार आहे तो लागणार आहे आणि जो ब्लाऊजचा आहे तो सुद्धा लागणार आहे। साधारण 1 इंच रुंदीच्या अशा आपण पट्ट्या घ्यायच्या आहे। बघा ह्याप्रमाणे पट्ट्या आपण घ्यायच्या आहे। तर याची सुद्धा आपण एक पट्टी काढून घेऊया म्हणजे आपल्याला कमी वगैरे पडणार नाही। आता बघा जे आपण डिझाईनचं ते कट केलेलं होतं त्याच्यावरती आपल्याला ही एक पट्टीनं डबल फोल्ड करायची आणि अशी शिलाई मारून घ्यायची। इथे मध्ये आलं का सेंटरला ती पट्टी कट करायची आणि पुन्हा ह्या बाजूने अशी जॉईंट करायला सुरू करायची। जसं आपण आकार दिलेला आहे त्या आकारामध्येच आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। जी बंद बाजू आहे पट्टीची ती वरती करायची। आता ग्रीन कलरची आपण घेतली ती सुद्धा आपल्याला त्याच्या शेजारी अशी ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे। बघा ह्याप्रमाणे इकडनं सुद्धा आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची। अशा सगळ्या पट्ट्या आपल्याला म्हणजे जेवढी आपण ती डिझाईन बनवली ना तेवढ्या ह्याला आपल्याला पूर्ण त्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत। मैत्रिणी तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। रोज आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड होत असते, तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर पटकन तुम्हाला ती व्हिडिओ दिसेल आणि त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल। बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे अगदी कमी वेळात। अशा पट्ट्या लावून घ्यायच्या आपल्याला। तुम्ही 1 कलरचे सुद्धा लावू शकता पण आपण 2 कलरचे लावणार आहे कारण सुंदर अशी डिझाईन आपल्याला तयार करायची आहे। बघा अगदी सावकाश आणि पूर्ण डिझाईन तुम्हाला दाखवलेली कशी बनवायची ते पूर्ण डिझाईन दाखवल्यामुळे मैत्रिणींच्या पटकन लक्षात येतं। बघा इथे आपल्याला पुन्हा एकदा ग्रीन कलरची पट्टी लावून घ्यायची आहे। इथे पुन्हा आपण पिंक कलरची पट्टी लावून घेतोय। बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली मैत्रिणींनो। बंद बाजू जी आहे ना ती वरच्या साईडलाच आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे। बघा आता या डिझाईनचं आपल्याला असं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजचं सुद्धा असं सेंटर काढून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं आपल्याला ते मॅच करायची डिझाईन। बघा ह्याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायची। दोघं बाजूनी सुद्धा ते कोपरे अगदी व्यवस्थित असे मॅच करून आणि मग पिना लावून घ्यायचे आहे। पिना लावून झाल्यावर सुद्धा पुन्हा एकदा चेक करून बघायचं आहे, व्यवस्थित असलं तर ठीक, नाही तर पुन्हा पिन काढून पुन्हा व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि आपल्या पिना लावून झाल्या आणि आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे ती डिझाईन आपली पॅक होईल। बघा खूप सुंदर अशी आपण डिझाईन बनवली आहे। त्याच्यानंतर हा उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। आता आपण घेतला कॉन्ट्रास्ट कपडा, 3 इंच रुंदीची आपण पट्टी घेतली, तिला डबल फोल्ड केलं आणि तिला शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे
आणि सुई दोऱ्याची सहाय्याने तिला करायचं पलटी। आता आपल्याला त्या पट्टीचे 3 इंचाचे तुकडे करायचे। बघा 3 इंच असं मोजून घ्यायचं आणि त्याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे। असे आपण भरपूर तुकडे करून घेतलेले आणि ते आपल्याला आता इथे काय करायचं, साधारण अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला गळ्याला पूर्ण रेषाशी मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला डिझाईन लावायला सोपं जाईल। बघा आता त्या पट्टीला अशी डबल फोल्ड घडी करायची आणि तिचं टोक बरोबर त्या रेषेवरती ठेवून पूर्ण डिझाईन आपल्याला अशी लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे पट्टीला असं डबल फोल्ड करायचं, घडी मारायची आणि पूर्ण अशी डिझाईन आपल्याला लावून घ्यायची। आता शिलाईच्या बाहेर जर कपडा एक्स्ट्रा दिसत असेल तर तो असा कट करून घ्यायचा आहे। बघा जर कुठे तुम्हाला वाटतंय जास्त दिसतोय तर तो कट करायचा आहे। नंतर घ्यायची आपण लेस, तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा वापरू शकता। इथे आपण गोल्डन लेस वापरली। लेस लावताना पहिले एका साईडला शिलाई मारायची, नंतर पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा याप्रमाणे आपण दोघे साईडला शिलाई मारली। आता बनवायची आपल्याला लटकन। त्यासाठी आपण नॉट घेतली आणि दोन्ही कलरचे आपल्याला चौकोनी तुकडे घ्यायचे। बघा याप्रमाणे आपण चौकोनी तुकडे घेतले। पिंक कलरचा मोठा चौकोन घेतला आणि ग्रीनचा छोटा घेतला। त्याची ह्याप्रमाणे आपल्याला पाकळी बनवायची आहे आणि ह्या चौकोनाच्या असा कोपऱ्यावरती ठेवून त्याच्यावरती अशी घडी मारायची। बघा आणि एक शिलाई मारून घ्यायची। पुन्हा ओपन करून त्याला दाबटीप द्यायची आणि साईडने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची। जे कोपरे दिसतात ते कट करायचे, त्याच्यावरती एक लेस लावायची म्हणजे ते लटकन सुंदर दिसेल। आणि नॉट लावून सुंदर असं आपल्याला लटकन बनवायचं। दोघेही लटकन आपण एकसारखेच बनवणार आहे। बघा लटकन आपले बनवून झाले आणि वरतून 2.5 इंच मोजून आपल्याला हे नॉट जॉईंट करून घ्यायचे। नॉट पण जॉईंट झाले आणि आता आपल्याला लागणार आहे सुई दोरा आणि मणी। पूर्ण आपण जे डिझाईन बनवली त्याला आपल्याला ह्याप्रमाणे आता फुल बनवायचे। तर बघा कसं बनवायचं, ह्याप्रमाणे त्याला फोल्ड करायचं असं बोटाने, मध्ये सेंटरमधून सुई वरती घ्यायची, नंतर दोन्ही कड आपल्याला दाबून घ्यायचे। बघा फक्त दोन्ही कड आपण पकडून आणि इथे टाका टाकून घेतला, नंतर आपल्याला इथे मनी जॉईंट करायचं आहे। सुंदर असं त्याचं फूल तयार होईल। बघा हे सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे। याप्रमाणे सगळे मणी आपले लावून झाले। तर आजची डिझाईन कशी वाटली मैत्रिणींना कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाउजला डिझाईन कशी करायची। ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।